मुळात ती बातमी छापत असताना एक एक मिनिट बातमी छापत असताना कशाच्या आधारे, तोंडीच्या आधारे तुम्ही छापता का लेखी माहितीच्या आधारे त्या ठिकाणी छापताय? आणि त्या शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी परवा दिवशी मी असेल, आदरणीय अनिल दादा नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक असतील आणि सर्व आमच्या सोबत असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार. शिवसेनेत जाण्यामाग आज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना जो विश्वास दाखवला, आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्रातल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं आशीर्वाद देऊन नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक निवडून देऊन आशीर्वाद देण्याची भूमिका बजावली आणि या भागाचा, शहराचा त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी शहराच्या विकासाच्या भूमिकेतून आशीर्वाद देण्याची भूमिका बजावली आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास करण्याची भूमिका असेल, आदरणीय तानाजी सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, कारण एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा नेता नगर विकास खात्याच्या माध्यमातून शहराला आजपर्यंत लागेल तेवढा निधी देण्याच्या भूमिकेने त्यांनी आजपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे आणि त्यांनी या पंढरपूर शहराला मुख्यमंत्री असतानाचा त्यांनी त्या ठिकाणी विशेष दिलेलं लक्ष असेल आणि इथून पुढं जो शहराला येणारा निधी, कारण पक्षप्रवेशाच्या वेळी पक्षप्रवेश करत असताना मी वैयक्तिक कुठलंही, मला त्या ठिकाणी कोणतंही न मागता जे काय मागितलं असेल ते शहराला, या पंढरपूर तालुक्याला आणि मंगळवेढा तालुक्यासाठीच त्या ठिकाणी त्या दिवशी मागितलं जाईल आणि त्या दिवशी पक्षप्रवेशाच्याच दिवशी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मागून नुसत्या मागितल्या नाही तर घेतल्याही जातील आणि त्याचा JR देखील त्याच दिवशी घेण्याची भूमिका माझा त्या ठिकाणी असणार आहे आणि ते परवा दिवशीच आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्तानं दिसून येईल आणि म्हणून इथल्या विकास कामाला त्या ठिकाणी चालना देण्यासाठी नागरिकांच्या ज्या अनेक वर्षापासून काही गोष्टी असतील, विकास कामं असतील, जे आज फक्त काही गोष्टी, काही पक्ष, काही त्या ठिकाणी नेते सरकार आमचं आहे म्हणून काही अडवणूक असेल, पिळवणूक असेल, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पासून नगरपालिका असेल किंवा अनेक गोष्टींच्या माध्यमातून जे सत्तेच्या माध्यमातून अडवणूक पिळवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. कोणत्याही लोकांना माझ्यापर्यंत आलं पाहिजे, मला विचारल्याशिवाय निधी त्या ठिकाणी दिला जात नाही म्हणून पिळवणूक त्या ठिकाणी जी सुरू आहे ती कुठं तर थांबवण्यासाठी आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका, सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिळवणूक थांबवायची असेल, दडपशाही थांबवायची असेल, कारण सत्तेचा वापर करून आज प्रशासन असेल, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्ह्याची सुद्धा, खोटे गुन्ह्याची सुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर आज आमच्या एका नगरसेवकावरती जो गुन्हा घडत असताना किंवा गुन्हा घडला त्यावेळी आमचा नगरसेवक त्या ठिकाणी त्या दिवशी शहरामध्ये, तो त्या दरम्यान शहरामध्ये देखील तो नव्हता, तो बाहेरगावी त्या दरम्यान होता, परंतु विरोधात आहे आणि सत्ता आमच्या हातात आहे म्हणून काही आम्ही करू शकतोय म्हणून काही गोष्टी त्या ठिकाणी जाणून बुजून केल्या जातात. मात्र या गोष्टी कुठंतरी त्या ठिकाणी थांबवल्या पाहिजेत आणि या गोष्टी थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं थांबवणारा आणि सत्तेतला राहून चुकीला त्या ठिकाणी आळा आणि फाटा देणारा एकच माणूस आहे, अनाथाचा नाथ म्हणून ज्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी परवा दिवशी मी असेल, आदरणीय अनिल दादा नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक असतील आणि सर्व आमच्या सोबत असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार. नाही, आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलंय, दादांनी सांगितलंय, मी सांगितलंय, 24ला राजकारणात काम करत असताना काही चुका असतील, काही निर्णय असतील, त्यावेळेच्या महत्वाकांक्षा त्या गोष्टी झालेत का तर हो झालेत, पण त्या दुरुस्त करून बदलत गेल्या, त्या दुरुस्त केल्या
तर त्याचा त्या ठिकाणी निर्णयाच्या दुरुस्ती केल्यानंतरचा निकाल देखील त्या ठिकाणी फायद्याचाच होतो. याचा आपण नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील बघितलंय. मग तो पंढरपुरात बघितलं, मंगळवेढ्यात त्या ठिकाणी बघितलं आणि इथून पुढच्या काळात देखील एकत्रितपणे एकजुटीनं हातात हात घालून काम केल्यानंतर भविष्य काळात देखील असाच निकाल, जसं तुम्ही मताची आज आकड्याची जी त्या ठिकाणी बेरीज सांगितली, अनिल दादा असतील, मी असेल किंवा दिलीप बापू असतील, आमच्या मताची जर त्या ठिकाणी बेरीज बघितली तर 1,30,000च्या पुढे त्या ठिकाणी ती बेरीज जाते आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची बेरीज 1,24,000 ते 25,000च्या दरम्यान जाते. मतांतर आणि त्या ठिकाणी याचा फटका नक्कीच आम्हाला बसलाय का, तर बसलाय. त्याची दुरुस्ती करून आम्ही त्या ठिकाणी पुढे जातोय. नक्की इथून पुढच्या काळात त्याबाबत दुरुस्ती केली जाते. आणि एकाच पक्षात जातोय आपण, त्याच्यामुळं पक्ष प्रमुख असतील किंवा त्या पक्षाचे विचारधारा असतील, हे योग्य निर्णय त्यावेळेस घेतील, ते आम्हा दोघांना मान्य असतं. कॉरिडॉरच्या बाबतीत आमची हीच भूमिका होती की प्रशासकीय काळामध्ये या कॉरिडॉरच्या सगळ्यात ज्या काही गोष्टी मंजुरी त्यामध्ये त्या गोष्टी झाल्या होत्या. आम्ही ज्यावेळी वर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, सर्व त्या ठिकाणी वरच्या मंत्रिमंडळांना ज्या वेळी भेटलो त्यांना हेच सांगत होतो की कॉरिडॉरमध्ये बाधित असणाऱ्या कुटुंबाशी आपण मंत्री मंडळातल्या सदस्यांनी असतील किंवा त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाने त्यांच्या त्या बाधित कुटुंबाशी चर्चा करावी, त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकावं. प्रशासकीय काळामध्ये मुळात त्यांचं म्हणणंच त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही, त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी केली नाही आणि म्हणून नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात, कारण आज तिथं नगरसेवक असतील, लोकनियुक्त नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी देखील उपमुख्यमंत्री पवार मॅडमना देखील त्या ठिकाणी पत्र दिलं होतं आणि आम्ही देखील एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मागणी पत्र व्यवहार करू की तुम्ही आमच्या कॉरिडॉर बाबतीत संबंधित त्या लोकांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेऊन पुढचा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. मुळात ती बातमी छापत असताना एक मिनिट, बातमी छापत असताना कशाच्या आधारे, तोंडीच्या आधारे तुम्ही छापता का लेखी माहितीच्या आधारे त्या ठिकाणी छापताय, हे मला उदाहरण मग आज शिंदे साहेब येणार आहे ती कशावरून सांगतोय, तर शिंदे साहेबांचा प्रोग्राम मी तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही मला विचाराल शिंदे साहेब कशावरून येणार आहेत, तर शिंदे साहेबांचा शासकीय प्रोग्राम मी तुम्हाला दाखवू शकतोय की शिंदे साहेब अमुक अमक्या ठिकाणावरून अमुक अमक्या ठिकाणी या वेळेत येणार आहेत, या ठिकाणावरून इथं येणार आहेत, तिथून इथं येणार आहेत. नागेश काका गट नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. आज आम्ही चर्चा अनिल दादांनी त्या ठिकाणी, आज नाही आम्ही नेहमी करत आलेलो आहे. आज देखील त्या ठिकाणी आम्ही 2-2.5 नाही सकाळपासून मिळून होतो. बऱ्याचशा पत्रकार बांधवांनी आम्ही चर्चा या जवळून त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता जवळजवळ 3:30 वाजता त्यांच्या त्या ठिकाणी काय बँकेची मीटिंग आणि त्यांच्या घरगुती काय ह्याच्यामुळं ते इथून आम्हाला सांगून त्या ठिकाणी गेलेले आहेत. 100% प्रवेश होऊ द्या. निधी त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर, परवा दिवशी आम्ही मागणी केल्यानंतर किती साहेब मला त्या ठिकाणी निधी देत आहेत, किती GR त्या ठिकाणी डायरेक्ट करतायत ते बघूया. तिथून पुढे कसा ताळमेळ निघतोय आपल्याला सगळ्याला विश्वासात घेऊन आम्ही सांगू. नाही कोणाच्याही कडून आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. आता सांगितलं ना बघितलं दादा, माझं तेच आहे, लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवला. आम्ही सगळे पक्ष म्हणजे आता आमच्या मध्ये काम करणारे सहकारी असतील, सर्व पक्षात असून सुद्धा आम्ही एक विकास आघाडी स्थापन करून आम्ही त्या माध्यमातून काम केलं आणि जर एकत्र असू तर चांगलं ह्याच्यापेक्षा काम होऊ शकतं. लोकांसाठी आम्ही हा निर्णय घेतोय आणि मला वाटतं तो योग्य तुमच्या पण माध्यमातून. आपण काही मागणी करणार विधान परिषदेच्या जागा रिक्त होतात सोलापूर जिल्ह्याच्या किंवा राज्यातल्या असेल, आपण दोघंही सक्षम नेतृत्व आहात, आपण पक्षात जात आहेत, दोघांपैकी एका मागणी करणार आहात? नाही, हा आमच्या लेवलचा प्रश्नच नाही. आम्ही आता पक्षात जाणार आहोत, त्याच्यानंतर काम करू आणि आमचं काम बघून आदरणीय पक्ष नेतृत्व तो विषय
घेतील. जिल्ह्याच्या राजकारणात जाण्यासाठी पक्षप्रवेश आहे का? आणि आता सांगितलं की कशासाठी आहे ते सांगितलं, मी सांगितलं, भगीरथ दादांनी सांगितलं. नाही काय मी आज त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतोय. इथं राजकीय परिस्थितीनुसार आम्ही जी निवडणूक झाली तिथं त्यांच्या विरोधात आज इथं त्या ठिकाणी निवडणूक लढलोय, हे केलं. तुम्ही म्हणताय तो राजकीय त्या ठिकाणी राज्याचा त्या दरम्यानचा तो प्रश्न तुम्ही त्या दरम्यान मांडताय. मी राज्य पातळीच्या तिथल्या लेवलचा विचार करणारा एवढा मोठा त्या ठिकाणचा कार्यकर्ता नाही. मी या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातल्या या मतदारसंघापुरता काम करणारा आणि इथल्या विकासापुरता मर्यादित असणारा त्या ठिकाणचा कार्यकर्ता आहे. राजकीय विरोधक सेम राजकीय नाही, परता मी मर्यादित काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या विकास कामाच्या बाबतीत निधीत शिंदे साहेबांच्याकडून त्या सन्माननीय त्यांच्या पक्ष आपल्या सेनेच्या पक्षाच्या मंत्री महोदयांच्याकडून विकास कामाच्या बाबतीत जितका काही निधी या तालुक्याच्या दोन्ही मतदारसंघाच्या त्या ठिकाणी आणता येईल तेवढा आमचा दादाचा त्या ठिकाणी आमचा प्रभाव.